मग विरोधकांची गरज आहे की ते एकमेकांसाठी पूरक वातावरण तयार करतायत, तीन महत्वाचे पक्ष महायुतीत असलेले? असे सत्तेतील जो प्रमुख पक्ष आहे तो सगळ्यांना खेळवतो आहे आणि यांनाही त्यांच्या इशाऱ्यावर खेळल्याशिवाय मला पर्याय दिसत नाही. का पण तो पर्याय कोणी नाही ठेवलाय? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे प्रत्येकाला नाचवलं जाऊ शकतं, इशाऱ्यावर नाचावंच लागतंय? अशी कोणती अपरिहार्यता आहे? हा फार मजेशीर प्रश्न आहे. जे मिळवलं ते कुणाच्या भरोशावर, या दोघांच्या पुढचा प्रश्न आहे. जे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत आणि जे मिळालं ते कुणाच्या तरी दयेने मिळालं, अशाही भूमिकेमध्ये ही दोन पक्षातील प्रमुख दिसत आहेत. बरं. आणि ती दया, तो त्यांचा आशीर्वाद, मग ते दिल्लीतल्या कोणी म्हणतात की नंबर 1चा आहे, कोणी म्हणतात नंबर 2चा आहे. आता तो आशीर्वाद आणि त्यांच्या आशीर्वादामुळे जे काही संख्या मिळाली, कोणाला 57 मिळाली, कोणाला 41 मिळाली, पण ते यांची मिळकत नाही असा त्यांचा समज आहे दिल्लीश्वरांचा. ही मिळकत यांची नाही आहे, त्यामुळं आम्ही जे दिलं आहे त्याच्या तुम्ही दयेवर जगताय म्हणून आम्ही म्हणू ते करा. मग या नाराज कोण आहे? असं आहे की बंदुकीतून गोळी ज्यावेळेस कुठलाही आपण रोखतो त्यावेळेस पहिला ट्रॅगर दाबल्यानंतर ती एकच गोळी सुटते, तर पहिला निशाण्यावर कोण, हा खरा प्रश्न येतो. पण मला वाटतं की सध्या त्या बंदुकीचा रोख ठाण्याच्या दिशेनं दिसतोय. बरं. आणि ते नंतर मग ती बंदूकची किंवा पिस्तूल कुठल्या दिशेनं जाईल, मग ते नंबर 2 पुण्याचा पण असू शकेल भविष्यात. पण सध्या तरी रोख मात्र पुण्याच्याकडे नाही आणि तो ठाण्याच्या बाजूने दिसतोय. असं एकूण राजकारणातलं आत्ताचं चित्र मला दिसायला लागलंय. कारण गेली अनेक वर्ष आम्ही ज्या वेळेस या राजकारणात सत्तेत बघतो आणि जवळून बघतो, महाराष्ट्रामध्ये रिव्हेंज जे राजकारण होतं ते अद्याप काही संपलेलं नाही. बरं. आणि पहिले विरोधक होते, आता अंतर्गत आहे. त्यामुळे ज्यावेळेस असं म्हणतात की जनावरांच्या कळपामध्ये मर्यादित जनावर असली तर भांडतात फार कमी. 2 जनावर असली, 2 पैकी 3 आली की एकमेकाला शिंग आणि शेपट मारत असतात. तर ते शिंग आणि शेपट मारण्याचं काम जोरात सुरू आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.